पंढरीचा विठ्ठल हा कोणत्याही जातीपातीचा नसून तो फक्त भक्तीचा भुकेला आहे. संत चोखामेळा हे विठ्ठलाचे असेच एक महान भक्त होते. ते जन्माने तथाकथित खालच्या जातीचे असल्यामुळे त्यांना पंढरपूरच्या मंदिरात प्रवेश नव्हता. चोखामेळा रोज मंदिराच्या महाद्वारात म्हणजेच पायरीपाशी बसायचे आणि तिथूनच डोळे मिटून विठ्ठलाचे ध्यान करायचे. देवा, मी तुझ्या गाभाऱ्यात येऊ शकत नाही, पण तू माझ्या हृदयात तर नक्कीच राहू शकतोस, अशी त्यांची निस्सीम भक्ती होती. एकदा चोखामेळा त्यांच्या झोपडीत पत्नी सोयराबाईंसोबत जेवायला बसले होते. सोयराबाईंनी चोखामेळा यांच्या पात्रात भाजी वाढली. चोखामेळा यांनी डोळे मिटून विठ्ठलाला जेवणाचा घास भरवला. त्याच क्षणी साक्षात विठ्ठल त्यांच्या भक्तीला जागून तिथे प्रकट झाले आणि चोखामेळा यांच्यासोबत जेवायला बसले. जेवता जेवता देवाने खूप घाई केली. तेव्हा सोयराबाई म्हणाल्या, देवा, हरू जेवा, तुमच्या पितांबरावर भाजी सांडेल. तुम्ही पंढरीचे राजे आहात, असे कसे करता? देवाच्या आणि भक्ताच्या या प्रेमाचा सोहळा त्या झोपडीत रंगला होता. नेमके त्याच वेळी मंदिराचे एक मुख्य पुजारी चोखामेळा यांच्या झोपडीजवळून जात होते. त्यांना झोपडीच्या आतून चोखामेळा कोणाशी तरी बोलत असल्याचा आवाज आला. पुजाऱ्यानं आत पाहिले तर चोखामेळा हवेतच घास भरवत होते, कारण देव फक्त भक्ताला दिसत होता. पुजाऱ्याला वाटले की चोखामेळा ढोंग करत आहेत आणि त्यांनी रागानं चोखामेळा यांच्या गालावर एक जोरात चपराक मारली. चोखामेळा यांनी निमूटपणे तो मार सहन केला आणि ते देवाच्या नावानं रडू लागले. संध्याकाळी जेव्हा तेच पुजारी मंदिरात विठ्ठलाची महाआरती करण्यासाठी गेले, तेव्हा तेथील दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. विठ्ठलाच्या पाषाणाच्या मूर्तीचा गाल लाल झाला होता आणि त्यावर मोठी सूज आली होती. देवाच्या डोळ्यातून जणू अश्रू वाहत होते. पुजाऱ्याला लगेच समजले की त्यांनी झोपडीत चोखामेळा यांच्या गालावर मारलेली चपराक थेट साक्षात विठ्ठलाच्या गालावर बसली होती. पुजारी धावत चोखामेळा यांच्या पायरीपाशी आले. त्यांचे पाय धरले आणि डोळ्यात अश्रू आणून त्यांची क्षमा मागितली. देव हा केवळ भक्ताच्या प्रेमाचा भुकेला असतो, हे संपूर्ण गावाला पटले. आजही पंढरपूरच्या मंदिराच्या मुख्य पायरीवर संत चोखामेळा यांची समाधी आहे. विठ्ठलाच्या दर्शनाला जाणारा प्रत्येक वारकरी आधी चोखामेळा यांच्या पायरीला डोकं टेकवतो आणि मगच विठ्ठलाच्या गाभाऱ्यात जातो. बोला श्री जय हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय.